जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. काल एक जी.आर. काढण्यात आलेला आहे. त्यात 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई मिळणार अशी माहिती समोर येत आहे. मग ती माहिती खरी आहे का? आणि ते 20 जिल्हे कोणते आहे असं सांगतात 20 जिल्ह्यांना मिळणार आहे. मग ते 20 जिल्हे कोणते आहे? हो, नक्कीच. तर तुम्ही जो प्रश्न विचारलाय तर आत्ताच म्हणजे नुकताच 23 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी.आर. नुसार 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम ही दसऱ्यापूर्वीच मिळणार आहे. आता ती 20 जिल्हे कोणते आहे ते आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. त्यापूर्वी शेतकरी बांधवांना जे काही आता नुकसान झालेलं आहे त्यातून उभं राहण्यासाठी थोडीशी मदत होणार आहे. आता आपल्याला माहितच आहे भरपूर शेतकरी बांधवांचं भरपूर मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि सरकारच्या माध्यमातून जी भरपाई मिळेल त्याने शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार तर नाहीच आहे, परंतु थोडीशी त्यांना मदत होणार आहे. त्यामुळे 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तर आता 23 सप्टेंबर 2025 रोजी जो जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या जी.आर. नुसार NDRF आणि HDRF चे जे काही निकष असतात तर या दोन्हींच्याही निकषांच्या दुप्पट रक्कम किंवा दुप्पट निधी हा शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मंजूर केला गेला आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, नागपूर, वर्धा, त्यानंतर पुणे, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, धाराशिव, लातूर, बीड अशा संपूर्ण 20 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता या प्रत्येक जिल्हावाईज आकडेवारी आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 7,108 शेतकरी बांधवांना एकूण 3,81,67,000 रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 72 शेतकऱ्यांना 2,04,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 25 शेतकरी बांधवांना 1,01,000 रुपयांचा निधी, तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 17,332 शेतकऱ्यांना 9,86,00,000 रुपयांचा निधी हा नुकसान भरपाई 2025 साठी मंजूर झालेला आहे. त्यानंतर अहिल्यानगर भागामध्ये 140 शेतकऱ्यांना 6,30,000 रुपयांचा निधी, तर लातूरमध्ये 3,80,511 शेतकरी बांधवांना एकूण 244,35,37,000 रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यानंतर धाराशिवमध्ये 2,34,955 शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 3,04,829 शेतकऱ्यांना एकूण 231,27,92,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि हा जो निधी मंजूर झालेला आहे हा प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वीच म्हणजे लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये 1,548 शेतकऱ्यांना एकूण 95,97,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 9,107 शेतकऱ्यांना 5,42,74,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 16,488 शेतकऱ्यांना 11,91,04,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 8,283 शेतकरी बांधवांना एकूण 4,33,25,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 32 शेतकऱ्यांना पहिल्या प्रस्तावानुसार 1,96,000 तर दुसऱ्या प्रस्तावानुसार 324 शेतकऱ्यांना 21,48,000 रुपयांचा निधी हा गोंदिया जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यासाठी 2,34,955 शेतकऱ्यांना एकूण 189,07,68,000 निधी मंजूर झालेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 3,80,511 शेतकऱ्यांना एकूण 244,35,37,000 रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये 1,14,733 शेतकऱ्यांना 56,73,90,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 3,04,829 शेतकऱ्यांना
एकूण 231,27,92,000 रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे. आता आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 1,68,533 शेतकऱ्यांना 108,71,44,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो दसऱ्यापूर्वीच जमा होणार आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये 11,597 शेतकऱ्यांना एकूण 6,21,65,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 1,995 शेतकऱ्यांना 1,03,81,000 रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 27,749 शेतकऱ्यांना एकूण 26,81,10,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 3,088 शेतकऱ्यांना 1,07,39,000 रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025च्या प्रस्तावानुसार 2,24,657 शेतकरी बांधवांना एकूण 182,38,56,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आता ऑगस्ट महिन्याच्या प्रस्तावानुसार बुलढाणा जिल्ह्यासाठी सुद्धा 1,52,619 शेतकरी बांधवांना एकूण 95,08,33,000 रुपयांचा निधी, तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 1,98,735 शेतकरी बांधवांना 143,64,04,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर अमरावती, अकोला, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण 7,88,000 शेतकरी बांधवांना 565,07,30,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे 23 सप्टेंबर 2025च्या GR नुसार. आता आपण जर पाहिलं तर हा जो GR काढण्यात आलेला आहे तर हा राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे आणि या GR नुसार आपण आत्ताच व्हिडिओमध्ये जे काही 20 जिल्हे पाहिली तर या 20च्या 20 जिल्ह्यांमध्ये दसऱ्यापूर्वी ही रक्कम जी आहे तर ही रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांना मंजूर झालेली रक्कम ही दसऱ्यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातूनही देण्यात आलेली आहे. मॅडम, मग ते उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा मिळेल का पैसे? ते कधी मिळतील बुवा असं? आता बघा, आता जो 23 सप्टेंबर 2025 मध्ये जो काही GR निर्गमित करण्यात आलेला आहे तर या GR नुसार या 20 जिल्ह्यांची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. तर या 20 जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव सध्या पात्र आहेत त्यांना आता या GR नुसार नुकसान भरपाई मिळणार आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी बांधव राहतील किंवा जे शेतकरी बांधवांना या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई मिळणार नाही त्यांनाही पुढील टप्प्यामध्ये नक्कीच नुकसान भरपाईची रक्कम मिळेल. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांचा शब्द आहे की प्रत्येक नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला नुकसान भरपाई ही मिळणारच आहे. त्यामुळे ती दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.